हाय फ्रेंड्स, आजची रेसिपी एकदम कम्फर्ट फूड गोल्सवाली रेसिपी आहे. तर विदाउट वेस्टिंग मच टाईम रेसिपीकडे जाऊया. बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याचा एक घोळ तयार करायचा आहे. एकदम पातळ बेसन करायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात लम्स नाही राहिले पाहिजेत, जस्ट लाईक दिस. त्यानंतर एक ठेचा तयार केला आहे. त्याच्यामध्ये असेल फक्त लसूण आणि मिरची. कढई गरम केली आहे, त्यामध्ये तेल ॲड केलं आहे. त्यामध्ये आपण पहिला फोडणी तयार करून घेऊया, ज्यामध्ये असेल हिंग, राई, जिरं, त्यानंतर जाईल कढीपत्ता आणि त्यानंतर जाईल कांदा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे माझा नवरा काही उचापत्या करत आहे, तर प्लीज इग्नोर करा त्या गोष्टीला. कांदा लाल होईपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर आपण जे ठेचलेलं मिरची आणि लसूण होते ते मिक्सचर ॲड करणार आहोत. हे सगळं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. त्यात आपण टाकणार आहोत हळद आणि बघा हे तेल असं सुटलं पाहिजे. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत मीठ आणि एंडला बेसनचा घोळ ॲड करणार आहोत. बेसन ॲड केल्यानंतर चमचा कंटिन्यू फिरवत राहायचा आहे, अदरवाईज बेसन खाली लगेच लागायला सुरुवात होते. फ्लेम लो ठेवायची आहे. पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जी कन्सिस्टन्सी प्रेफरेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. थोडं जास्त पाणी ॲड करायचं आहे बिकॉज पाणी हळूहळू आटायला सुरुवात होते. आणि मग पिठल्याची कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा आहे इमिजिएटली आणि मग वरून कोथिंबीर ॲड करून गार्निश करायचं आहे. खूप छान लागते. एकदम संडे रेसिपी, आरामदायक कम्फर्ट फूडवाली रेसिपी आहे. आणि ह्याच्यासोबतच आम्ही ह्याला एक प्लेटिंग द्यायचा थोडासा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मी हा कांदा फोडून घेतला आहे. त्यानंतर तांदळाची भाकरी आहे, पिठलं आणि आमरस केला होता. त्यासोबतच आम्ही हा ठेचा केला होता. ठेच्यामध्ये जास्त काही नव्हतं, पण ती रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि ट्राय करायला विसरू नका. बाय.